आवड असतं की कॉन्टॅक्ट आपल्याला सगळीकडे ठेवावं लागते ना मामा. नमस्कार, मी विमल जैन, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रवासी रेल्वे सेवा संघ. आज माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या प्रयत्नाने आज महाराष्ट्राला आणि खासकर विदर्भाला एक सौगात भेटलेली आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या रूपाने. आणि हा एक्सप्रेस विदर्भासाठी खासकर मिलच्या पत्थर साबित होणार आहे. कारण की विदर्भाचे जे मुलं आहे जे अजनी अकोल्यातून पुण्याला शिकायला जातात त्यांना हा रेल्वे एक कमी वेळात लवकर पुण्यामध्ये पोहोचून देणार आहे, जेणेकरून रात्री ते विद्यार्थी आपली व्यवस्था करून तिथे दुसऱ्या दिवशी आपले व्यवसाय किंवा आपल्या एज्युकेशन साठी ते काम करू शकतात. सोबत सोबत आपण जर व्यावसायिक दृष्टीने वंदे भारतची कल्पना केली तर हा एक व्यवसायिकांना खूप चांगले आधुनिक प्रदान करणार आहे. कारण की जर अकोल्यातून कोणाला पुण्यामध्ये बिझनेस साठी जायचं आहे, कशासाठी जायचं आहे किंवा मेडिकल उपचारासाठी जायचं आहे तर हा लवकर वंदे भारत एक्सप्रेसने तिथे पोहोचू शकते. आणि हा वंदे भारत एक आधुनिक भारतची संकल्पना पूर्ण करते. इतकं आधुनिक आणि आधुनिक ज्याला म्हणतो ना आधुनिक प्रणाली आपण यामध्ये उपयोग केलेली आहे सरकारने आणि रेल्वे विभागाने. सर्व आधुनिक डब्बे आहे, त्यामध्ये LCD स्क्रीन आहे, त्यामध्ये आरामदायक सिटिंग चेअर आहे. यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे सुद्धा आभार मानतो. कारण की त्यांच्या दूरदृष्टीमुळे अकोल्यामध्ये मोठी MIDC आहे आणि हे MIDC खूप चांगल्या पद्धतीने इथे कार्य करत आहे. आणि यासाठी हा वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा एक अनुकूल एक व्यवस्था निर्माण करेल येण्या जाण्यासाठी. तसेच अकोल्याचे जे सांसद आहे अनुपजी धोत्रेजी यांनी सुद्धा अथक प्रयत्न केलेले अकोल्याच्या विविध विकासासाठी, रेल्वेच्या विकासासाठी. तर हा वंदे भारत उद्योगाच्या दृष्टीने जर पाहिला तर खूप सुंदर आणि खूप लवकर पुण्या आणि बाकी जंक्शन अहमदनगर असो इथे नागपूर असो सर्व ठिकाणी उद्योजकाला पोहोचवणारा खूप चांगला एक प्रवास ठरेल आणि कमी वेळात उद्योजक जे आहे ते आपल्या शहरावर पोहोचू शकेल. माझ्या मूळ गावी अकोला आहे. मला खूप आनंद वाटला. मला असं वाटला की जे मी दुसऱ्या चॅनलवर पाहायचो की जपानची ट्रेन कशी आहे, चायनाची ट्रेन कशी आहे, आज मी माझ्या शहराला हे आधुनिक ट्रेन चालता पाहिली, माझ्या स्टेशनवर हे आधुनिक ट्रेन येता पाहिली आणि मी याचं स्वागत केलं. माझ्या मन एकदम भरून आला. मला इतका अतिशय आनंद झाला की चला आज आपला अकोला सुद्धा हा आधुनिक युगाने आणि आधुनिक रेल्वेने जोडला आहे. मी याकरिता पुन्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. नमस्कार, मैं विमल जैन, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रवासी रेलवे सेवा संघ. आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और केंद्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी के अथक प्रयासों से उनके मार्गदर्शन में आज महाराष्ट्र को एक और वंदे भारत मिली और यह वंदे भारत विदर्भ के लिए मील का पत्थर साबित होंगी. अजनी से पूना तक चलने वाली यह वंदे भारत अकोला में भी इसे ठहराव दिया गया है. अकोला से पूना पढ़ने वाले विद्यार्थियों के लिए ये एक वरदान साबित होंगी, जो दिन में ही इस ट्रेन में बैठ के रात में अपने स्थल पर पहुंच सकेंगे और साथ ही साथ उद्योग जगत में भी ये नई क्रांति लाएंगी. ये सकारात्मक निर्णय और अकोला जंक्शन के लिए इस ट्रेन का ठहराव बड़ा महत्वपूर्ण है. इसके लिए जिन्होंने भी प्रयत्न किए, यहाँ के सांसद, यहाँ के जनप्रतिनिधि, हम सभी का भी आभार व्यक्त करते हैं. और प्रवासी संगठन के नाते हम केंद्र सरकार का बहुत बहुत आभार मानते हैं कि जिन्होंने इस ट्रेन को सौगात दी है और अकोला जंक्शन पे इसका ठहराव दिया है. निश्चित ही एक आधुनिक भारत की हम जो बात करते हैं वो ये ट्रेन से हमें साकार होती दिखती है. ये ट्रेन सभी सुविधाओं से सुसज्ज है, बहुत ही आधुनिक इस ट्रेन का इंफ्रास्ट्रक्चर है, इसकी व्यवस्थाएं आधुनिक है और ये ट्रेन एक आभास कराती है कि भारत एक विकसित भारत बन रहा है और एक आधुनिकता का एक आभास कराती है. और निश्चित ही आपने जो कहा एक सभी के लिए बहुत ही सुविधाजनक ये यात्रा रहेगी. साथ ही साथ हमें बहुत उत्साह और उमंग है कि हमने ये ट्रेन का स्वागत किया है. नमस्कार, मी विमल जैन, राज्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रवासी रेल्वे सेवा संघ. आज माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णवजी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या प्रयत्नाने आज महाराष्ट्राला आणि खासकर विदर्भाला एक सौगात भेटलेली आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या रूपाने. आणि हा एक्सप्रेस विदर्भासाठी खासकर मिलच्या पत्थर साबित होणार आहे. कारण की विदर्भाचे जे मुलं आहे जे अजनी अकोल्यातून पुण्याला शिकायला जातात त्यांना हा रेल्वे एक कमी वेळात लवकर पुण्यामध्ये पोहोचून देणार आहे, जेणेकरून रात्री ते विद्यार्थी आपली व्यवस्था करून तिथे दुसऱ्या दिवशी आपले व्यवसाय किंवा आपल्या एज्युकेशन साठी ते काम करू शकतात. सोबत सोबत आपण जर व्यावसायिक दृष्टीने वंदे भारतची कल्पना केली तर हा एक व्यवसायिकांना खूप चांगले आधुनिक प्रदान करणार आहे. कारण की जर अकोल्यातून कोणाला पुण्यामध्ये बिझनेस साठी जायचं आहे, कशासाठी जायचं आहे किंवा मेडिकल उपचारासाठी जायचं आहे तर हा लवकर वंदे भारत एक्सप्रेसने तिथे पोहोचू शकते. आणि हा वंदे भारत
एक आधुनिक भारतीय संकल्पना पूर्ण करते. इतकं आधुनिक आणि आधुनिक ज्याला म्हणतो ना आधुनिक प्रणाली आपण यामध्ये उपयोग केलेली आहे सरकारने आणि रेल्वे विभागाने. सर्व आधुनिक डब्बे आहे, त्यामध्ये LCD स्क्रीन आहे, त्यामध्ये आरामदायक त्याची सिटिंग चेअर आहे. खूपच चांगली पद्धतीने हा यात्रेसाठी. मी अकोल्याचा नागरिक आहे, सतपाल सिंह रणजित सिंह एललकर, सामाजिक कार्यकर्ता. मी बडनेरा ते अकोला आज प्रवास केलेला आहे वंदे भारत ट्रेनचा. ही ट्रेन सुरू होऊन आपल्या म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे पुणे अजनी ते पुणे जो प्रवास सुरू झालेला आहे, या जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि या भागातील उद्योजकांसाठी, नागरिकांसाठी ही खूपच छान एक रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. आणि पहिल्यांदा जे मोदीजींनी आम्हाला सांगितलंय की बुलेट ट्रेन अशा प्रकारे आहे, तशाच प्रकारच्या धर्तीवरची ही जी ट्रेन आहे अत्याधुनिक सुविधांची, तर म्हणजे असं वाटतं की जसं एक मोठ्या शहरामध्ये विदेशामध्ये जसा आपण प्रवास करून आलेला आहे, अशा प्रकारचा मी बडनेरा ते अकोला या प्रवास करून आलेलो आहे, जनतेचा एक प्रतिनिधी. आणि मला उत्कंठा होती किंवा कशा प्रकारची ही ट्रेन असेल, त्याच्यामधल्या फॅसिलिटी आणि ट्रेन मधलं जे आहे उपलब्ध वातावरण एकदम फार छान प्रकारचं आहे, सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि जनतेसाठी. हा एक मैलाचा दगड ठरला प्रवास. म्हणजे आपल्याकडे जी सुविधा नव्हती आतापर्यंत, ही सुविधा आमच्याकडे उपलब्ध मोदीजींनी करून दिली. रेल्वे मंत्री आदरणीय जे वैष्णवजी अश्विनी जी आहेत, यांनी आमच्या नागरिक म्हणून आमच्या अकोल्याकडे आतापर्यंत सुविधा नव्हत्या, पण या माध्यमातून जी आता जी आमचं दळणवळण वाढेल, आमच्या इथल्या अकोल्याच्या MIDC ला उद्योग चालना मिळेल, मोठमोठे उद्योगपती आमच्याकडे येतील या सेवेचा लाभ करून. आणि जनतेची म्हणजे एक MIDC आमच्याकडे उद्योग वाढेल आणि जनतेच्या सोयीसाठी ही रेल्वे झालेली आहे. तर ही एक मैलाचा दगड ठरेल आणि याच्या माध्यमातून दळणवळण वाढेल, प्रवाशांना जायला, पुण्याच्या या लोकांना इकडे यायला, आमच्या नागपूरच्या लोकांना पुण्यापर्यंत जायला आणि आमच्याकडे एक विकास या घटनेमुळे साधेल, याचा मला एक प्रवासी म्हणून, नागरिक म्हणून एक आनंद होतो आहे. ठीक आहे. शुभांगी गावंडे, सहाय्यक शिक्षिका, श्री शिवाजी विद्यालय, मुख्य शाखा अकोला. आज सर्वप्रथम मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या अकोल्याचे खासदार अनुपजी धोत्रे आणि आमदार रणजित सावरकर साहेब यांचे सुद्धा अगदी मनपूर्वक आभार मानते. आज मला अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्या विद्यार्थ्यांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की या जी एक्सप्रेस आहे वंदे भारत एक्सप्रेस, त्या एक्सप्रेस मध्ये बसण्याची. कारण आमच्या विद्यार्थ्यांना, आम्ही तर यामध्ये बसलेलेच आहोत, पण आमचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी बहुजन वर्गातील आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आज या रेल्वे विभागाने ही जी संधी दिलेली आहे ती खरोखर अतिशय आनंदाची बाब आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व म्हणजे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद. मी आपल्या भारताचे पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्रालयाचे मंत्री आणि त्याचबरोबर आमचे लाडके खासदार अनुपजी धोत्रे साहेब यांचे खूप आभार मानते. कारण ही वंदे मातरम ही गाडी सुरू करून त्यांनी आमच्या विदर्भाला एक पर्वणीच लागून दिलेली आहे. आज बघितलं तर पुणे नागपूर आजनी पुणे ही जी गाडी आहे ही विदर्भासाठी खूप महत्वाची आहे. कारण पुण्याला जाताना रेल्वेचे खूप प्रॉब्लेम असायचे. प्रत्येक घरातला आज कुठला ना कुठला एक व्यक्ती पुण्यात राहतो, एक विद्यार्थी पुण्यात शिकतो आहे. घरातला विद्यार्थी आपलं लेकरू जेव्हा आपण प्रायव्हेट बसेसने पाठवतो तेव्हा ते पोहोचेपर्यंत त्या आई वडिलांना झोप येत नाही. पण आज शांततेचे झोप लागण्याचे दिवस आलेले आहेत. कारण की 6 दिवसाचा थांबा आपल्याला मिळालेला, 6 दिवसाची ही गाडी आपल्याला मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या अकोला रेल्वे स्टेशनला त्याचा थांबा मिळाला आहे. यासाठी जे आपल्या अनुभव भाऊंनी जे प्रयत्न केलेले आहे ते खरोखरच खूप कौतुकास्पद आहेत, खूप अभिमानास्पद आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आज मुलांची जी सोय झालेली आहे, पुणे म्हटलं म्हणजे ते एज्युकेशनल हब आहे. प्रत्येक घरातला कुठला ना कुठला विद्यार्थी हा पुण्यात शिकतो आहे. त्या विद्यार्थ्याची ही जी सोय झालेली आहे त्याचं खूप खूप मी अभिनंदन करते आणि